तुम्ही कधी विचार केलाय का की माणसाची सर्वात मोठी चूक कोणती असते? ते पाप जे हळूहळू त्याच्या नशिबा अंधाराकडे ढकलतं, ते कर्म ज्याची शिक्षा फक्त या जगातच नाही तर मृत्यूनंतरही आत्म्याला भोगावी लागते. गरुड पुराणात काही अशा पापांचं वर्णन मिळतं ज्याबद्दल सांगितलं जातं की जर माणूस वेळेत सावध झाला नाही तर त्याचा शेवट अत्यंत वेदनादायक होऊ शकतो. असं म्हटलं जातं की मृत्यूनंतर आत्मा जेव्हा यमलोकाच्या मार्गावर जातो तेव्हा त्याच्या प्रत्येक कर्माचा हिशोब घेतला जातो. ना पैसा, ना ताकद, ना नातेगोती त्यावेळी सोबत जातात, फक्त कर्म सोबत जातात. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे अनेक लोक रोज अशी पापं करतात ज्यांना ते पापच मानत नाहीत. कुठे तुम्ही सुद्धा नकळत त्या चुका तर करत नाही ना? आजच्या या रहस्यमय प्रवासात आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणानुसार कोणती पाप माणसाने कोणत्याही परिस्थितीत टाळली पाहिजेत. कारण असं म्हटलं जातं की काही पाप अशी असतात जी माणसाच्या आत्म्याला सुद्धा अस्वस्थ करून टाकतात. आणि श्वास ठेवा, या व्हिडिओमधील शेवटचं पाप ऐकल्यावर कदाचित तुम्ही सुद्धा काही क्षण शांत व्हाल. गरुड पुराण फक्त एक धार्मिक ग्रंथ मानला जात नाही, त्याला मृत्यू, आत्मा आणि कर्मांचं रहस्य सांगणारं ग्रंथ म्हटलं जातं. त्यात सांगितलं आहे की माणसाचं प्रत्येक कर्म एक ऊर्जा बनून त्याच्यासोबत जोडलेलं राहतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट. अनेक लोकांना वाटतं की जर एखादं चुकीचं काम लपून केलं तर कदाचित त्याचं फळ मिळणार नाही. पण गरुड पुराण सांगतं की या जगात काहीही लपून राहत नाही. वेळ आल्यावर प्रत्येक कर्म समोर येतं. सर्वात पहिलं पाप सांगितलं आहे एखाद्या निरपराध व्यक्तीला दुःख देणं. विचार करा, जर एखादा माणूस कमजोर लोकांना त्रास देत असेल, गरिबांचा हक्क हिसकावून घेत असेल, एखाद्या असहाय व्यक्तीची थट्टा करत असेल, तर तो खरंच शक्तिशाली आहे का? गरुड पुराणानुसार असे लोक हळूहळू आपल्या आयुष्यातील शांतता गमावू लागतात. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी आतून त्यांचा आत्मा अस्वस्थ होऊ लागतो. असं म्हटलं जातं की दुसऱ्यांच्या शापाचा परिणाम कधीच वाया जात नाही. गरुड पुराणात सांगितलं आहे की मृत्यूनंतर अशा आत्म्यांना यमलोकाच्या कठीण मार्गातून जावं लागतं. जळती जमीन, काट्यांनी भरलेले रस्ते आणि भयाने भरलेला अंधार, त्यांनी दुसऱ्यांना दिलेलं दुःख त्यांनाच पुन्हा अनुभवावं लागतं. तुम्ही कधी पाहिलंय का, काही लोक अचानक विनाकारण अडचणीत सापडतात, सर्व काही असूनही त्यांना शांतता मिळत नाही. गरुड पुराण यालाच कर्मांचं फळ मानतं. तुम्हारी वजह से हमारी इज्जत मिट्टी में मिल गई है. दुसरं मोठं पाप आहे आई वडील आणि वडीलधाऱ्यांचा अपमान करणं. आजच्या जगात अनेक लोक आपल्या आई वडिलांना ओझं समजले आहेत. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांना एकटं सोडणं, त्यांच्या भावनांना दुखावणं, या गोष्टी आता सामान्य होत चालल्या आहेत. पण गरुड पुराणात सांगितलं आहे की जो माणूस आपल्या आई वडिलांचा आदर करत नाही त्याच्या आयुष्यातील बरकत हळूहळू संपत जाते. असं म्हटलं जातं की मृत्यूनंतर अशा आत्म्यांना गडद अंधार आणि एकटेपणाचा अनुभव घ्यावा लागतो. जसं त्यांनी आपल्या आई वडिलांना तडफडवलं तसाच त्यांचा आत्माही शांततेसाठी भटकत राहतो. जरा विचार करा, ज्यांनी तुम्हाला संपूर्ण आयुष्य सांभाळलं, जर त्यांनाच शेवटच्या क्षणी तुमच्यामुळे एकटं वाटलं तर त्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? तिसरं पाप आहे खोटं आणि फसवणूक. अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतात, कोणाचा विश्वास तोडतात, कोणाच्या भावनांशी खेळतात. पण गरुड पुराण सांगतं की फसवणुकीने मिळवलेलं सुख फार काळ टिकत नाही. असं म्हटलं जातं की खोटं काही काळासाठी माणसा वाचवू शकतं, पण सत्यापासून कायमचं वाचवू शकत नाही. गरुड पुराणानुसार अशा लोकांच्या आत्म्यांना मृत्यूनंतर भ्रम आणि भीतीने भरलेल्या लोकात जावं लागतं, जिथे त्यांनी दुसऱ्यांना दिलेली वेदना आणि फसवणूक त्यांनाच पुन्हा पुन्हा अनुभवावी लागते. तुम्ही कधी जाणवलंय का की जे लोक दुसऱ्यांना फसवतात ते स्वतः सुद्धा कधीतरी फसवणुकीचे बळी ठरतात, आणि हेच कर्माचं चक्र आहे. चौथा पाप आहे लालच. पैशाची इच्छा चुकीची नाही, पण जेव्हा माणूस जास्त मिळवण्यासाठी योग्य आणि अयोग्य यामधला फरक विसरतो तेव्हा तोच लालच त्याच्या विनाशाचं कारण बनतो. गरुड पुराणात सांगितलं आहे की लालची माणूस कधीच समाधानी राहत नाही. त्याच्याकडे कितीही पैसा असला तरी त्याचं मन कायम रिकामच राहतं. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे लालच हळूहळू माणसाची माणुसकीच हिरावून घेतो. गरुड पुराण सांगतं की अशा लोकांच्या आत्म्यांना मृत्यूनंतर भूक आणि तहानेने तडफडावं लागतं. कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना समाधान मिळत नाही. आज जर अचानक तुम्हाला जगातील सगळी संपत्ती मिळाली पण त्या बदल्यात मनाची शांतता हरवली
तर तो व्यवहार योग्य ठरेल का? पाचवं पाप आहे एखाद्याचं मन तोडणं. अनेक लोकांना वाटतं शब्दांचा काय परिणाम होणार, पण गरुड पुराण सांगतं की एखाद्याच्या आत्म्याला दुखावणं हे सर्वात जड कर्मांपैकी एक असू शकतं. कधी कधी एखादा माणूस बाहेरून हसत असतो पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो आणि त्या वेदनेचं कारण दुसराच एखादा माणूस असतो. गरुड पुराणानुसार अशा लोकांच्या आत्म्यांना मृत्यूनंतर खोल अस्वस्थता आणि मानसिक वेदनेत अडकून राहावं लागतं. त्यांनी दुसऱ्यांना दिलेली तुटलेली भावना त्यांनाच अनुभवावी लागते. विचार करा, जर एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू तुमच्या वागण्यामुळे आले असतील तर ती फक्त छोटी चूक असू शकते का? सहावं पाप आहे प्राणी आणि निसर्गावर क्रूरता करणं. गरुड पुराणात प्रत्येक जीवाला ईश्वराची निर्मिती मानलं गेलं आहे. विनाकारण एखाद्या जीवाला त्रास देणं, निसर्गाचं नुकसान करणं, झाडं तोडणं ही गंभीर पापं सांगितली आहेत. असं म्हटलं जातं की निसर्ग सर्व काही लक्षात ठेवतो. गरुड पुराणात वर्णन मिळतं की अशा लोकांना मृत्यूनंतर भीती आणि असहायतेची तीच वेदना सहन करावी लागते जी त्यांनी निष्पाप जीवांना दिली होती. तुम्ही कधी विचार केलाय का की माणूस जितका निसर्गापासून दूर जातोय तितकाच तो आतून अस्वस्थ का होत चाललाय? सातवं पाप आहे अहंकार. अहंकार ही अशी आग आहे जी माणसाला हळूहळू आतून संपवते. जेव्हा माणूस स्वतः सर्वात मोठं समजू लागतो तेव्हा त्याचा पतन सुरू होतं. गरुड पुराण सांगतं की काळापेक्षा मोठं काहीही नाही. आज जो राजा आहे तो उद्या मातीत मिसळू शकतो आणि जो आज कमजोर दिसतो तोच उद्या सर्वात शक्तिशाली होऊ शकतो. गरुड पुराणानुसार अहंकारी लोकांच्या आत्म्यांना मृत्यूनंतर अपमान आणि असहायतेचा अनुभव दिला जातो. ज्या शक्तीचा त्यांना गर्व होता तीच त्यांच्याकडून हिरावून घेतली जाते. मग माणसाला एवढा गर्व कशाचा असतो? आठवं पाप आहे एखाद्याच्या मजबुरीचा फायदा घेणं. हे पाप आजच्या जगात सर्वात जास्त दिसून येतं. एखादा गरीब असो, दुःखी असो, मजबूर असो आणि त्या परिस्थितीचा फायदा घेतला गेला तर गरुड पुराण याला अत्यंत गंभीर पाप मानतं. कारण त्यावेळी माणूस फक्त कोणाचा हक्कच हिसकावत नाही तर माणुसकीला सुद्धा मारून टाकतो. गरुड पुराणात सांगितलं आहे की अशा लोकांच्या आत्म्या मृत्यूनंतर मदतीसाठी ओरडत राहतात पण त्यांना कोणाचाही आधार मिळत नाही. त्यांनी दुसऱ्यांना दिलेलं दुःख त्यांना सहन करावं लागतं. विचार करा, जर एक दिवस तीच परिस्थिती तुमच्या समोर आली तर तुम्हाला कसं वाटेल? नववं पाप आहे विश्वासघात. जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि तुम्हीच त्याचा विश्वास तोडता तेव्हा त्याचं दुःख खूप खोल असतं. गरुड पुराणात सांगितलं आहे की विश्वास तुटण्याचा आवाज नसतो पण त्याची वेदना खूप दूरपर्यंत पोहोचते. असं म्हटलं जातं की मृत्यूनंतर अशा आत्म्या खूप काळ भटकत राहतात. त्यांना कुठेच शांतता मिळत नाही कारण त्यांनी कोणाचा तरी विश्वास तोडलेला असतो. कदाचित म्हणूनच काही लोक आयुष्यभर एकटे राहतात कारण त्यांनी कधीतरी कोणाचा विश्वासघात केलेला असतो. आणि आता त्या पापाबद्दल ज्याला गरुड पुराण सर्वात भयानक पापांपैकी एक मानतं, जाणून बुजून आपल्या कर्मांना चुकीच्या दिशेने नेणं. जेव्हा माणसाला माहीत असतं की तो चुकीचं करत आहे, कोणाला दुःख देत आहे, अधर्म करत आहे, पण तरीही तो थांबत नाही, तेव्हा त्याचा आत्मा हळूहळू अंधारात बुडू लागतो. गरुड पुराण सांगतं की सर्वात मोठा नरक बाहेर नसतो तर माणसाच्या आत तयार होतो. अशा आत्म्यांना मृत्यूनंतर स्वतःच्या कर्मांचा सामना करावा लागतो. असं म्हटलं जातं की माणसाला त्याने दुसऱ्यांना दिलेली प्रत्येक वेदना पुन्हा अनुभवावी लागते. हीच त्याची सर्वात मोठी शिक्षा बनते. एक अशी भीती जी रात्रीची झोप हिरावून घेते, एक अशी अस्वस्थता जी कोणालाच दिसत नाही आणि एक अशी पोकळी जी कोणताही पैसा, ताकद किंवा प्रसिद्धी भरून काढू शकत नाही. कदाचित म्हणूनच काही लोकांकडे सर्व काही असूनही ते आनंदी राहू शकत नाहीत. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, जर आज तुमच्या आयुष्याचा हिशोब घेतला गेला तर तुमचा आत्मा शांत असेल का? की काही अशी कर्म आहेत ज्यांची आठवण आली तरी तुमचं मन घाबरून जाईल? गरुड पुराण माणसाला घाबरवण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी लिहिलं गेलं होतं, जेणेकरून वेळेत माणूस आपली कर्म सुधारू शकेल. कारण शेवटी माणूस आपल्या सोबत फक्त कर्म घेऊन जातो. आता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते सर्वात मोठं पाप कोणतं आहे आणि तुम्हाला असं वाटतं का की माणूस आपल्या कर्मांनी स्वतःचं नशीब बदलू शकतो?
जर या व्हिडिओने तुम्हाला विचार करायला भाग पाडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि असेच रहस्यमय आणि ज्ञानाने भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.